त्यात 60 पेक्षा जास्त जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागले। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा सविस्तर सांग, कोण याच्या पाठीमागे आहे? जर का परवानगी नव्हती तर समुद्रामध्ये, तेही ONGCच्या उत्खननाच्या जवळ हिरा पॉइंटवर हा बार्ज काम कसा करत होता? मिलिंदजी, आताच काही नवीन कागदपत्र जी आहेत ती निधीरिंग लोकमतच्या हाती लागलेली आहेत। या कागदपत्रानुसार जर आपण पाहिलं तर ही जी बार्ज आहे पापा 305, त्याचबरोबर जी कंपनी जी एफकॉन कंपनी, या एफकॉन कंपनीची टगबोट म्हणजे नोवे आणि वराप्रदा म्हणून एक टगबोट जी होती, या दोन्ही बोटी ज्या आहेत यांनी सुरक्षेच्या कारणास्तव 11 तारखेलाच एफकॉन या कंपनीला एक मेलद्वारे आणि त्याच पद्धतीने इतर माध्यमांद्वारे कळवलं होतं की सुरक्षेच्या कारणास्तव या बोटी ज्या आहेत त्या ज्या बाज आहेत त्या हलवणं गरजेचं आहे। आणि एफकॉनने तसं आश्वासित देखील केलं होतं, पण पुढे कोणतेच निर्णय घेण्यात आले नाही आणि त्या टग बोट ज्या आहेत ते रिलीज करण्यात आले नाहीत। याचा अर्थ या टग बोट रिलीज करू नका हे आदेश एफकॉनमधून कोणी दिले? याचबरोबरीनं या टग बोट रिलीज न झाल्यामुळे ही जी बाज होती पापा 305 ही तिथंच अडकून पडली। 15 तारखेच्या पहाटे 7 आणि 8 नंबरचे अँकर जे आहेत या बारचे, त्याचे भले मोठे रोप जे आहेत, लोखंडी तारेचे रोप जे आहेत ते तुटले आणि 16 तारखेच्या सकाळपर्यंत सर्वच्या सर्व जे रोप आहेत या अँकरचे, बारच्या अँकरचे ते सर्व आटीच्या आटी रोप जे आहेत ते तुटून गेले आणि त्यामुळे ही बाज जे आहे पापा 305 ही पाण्यामध्ये त्या ठिकाणी गटांगळ्या खाऊ लागली। याच्यावर 250 ते 300 लोक होती, त्यांना या सगळ्या गोष्टी त्रास होऊ लागला। 2 दिवस सतत 24 तास रात्रभर या बार्जवरील सर्व कर्मचारी जे होते ते जागे होते। कॅप्टन राकेश बळ्ळाव ही जी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीला याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका होती। खरं तर या कॅप्टनवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जसं म्हटलेलं आहे की हा जो कॅप्टन आहे या कॅप्टनने वेळीच निर्णय घेतला असता ही दुर्घटना घडली नसती। पण आम्ही जो तपास केला या तपासामध्ये ही गोष्ट समोर आलेली आहे की या बार्जला कुठेही इंजिन नसतं। मिलिंदजी, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। पोलीस तपासामध्ये हा मुद्दा येणं महत्त्वाचा आहे। या बार्जला कुठेही पाठीपुढे इंजिन नसतं आणि हे इंजिन नसताना देखील हे जे बार्ज आहे ते कशा पद्धतीनं हलवलं जाईल, हा कॅप्टनचा जरी शेवटचा निर्णय असेल तरी ती बार्ज जी आहे ती हलवता येणार नाही। कारण का ज्या टगबोट असतात या टगबोटचा वेगळा कॅप्टन असतो आणि त्याला आदेश देणारी वेगळी मंडळी असतात। या मंडळींनी आदेश दिल्यानंतरच या बाजला जे टगबोट आहे ते टगबोट खेचून नेते। मग ही टगबोट जी आहे ही आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार माफ करा, जी माहिती मिळेल त्यानुसार जी वराप्रदा नावाची टगबोट होती या टगबोटने सुरक्षे कारणास्तव 11 तारखेलाच सगळ्या ज्या कंप्लायन्स आहेत त्या कंप्लायन्स करून ज्या गोष्टी आहेत त्या एफकॉनला कळवल्या होत्या आणि 12 तारखेला एफकॉननी हे जहाजं जी आहेत ती टगबोट, ही जे बार्ज आहे ते टगबोट मार्फत रिलीज करणं गरजेचं होतं। मात्र एफकॉनने ही जे बार्ज आहेत ते रिलीज केले नाही। या सगळे जे कागदपत्र आहेत मिलिंदजी, आपण आपल्या स्क्रीनवर देखील दाखवतोय आणि अशी विविध कागदपत्र जी आहेत ही आपल्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये पूर्णपणे स्पष्ट म्हटलेलं आहे। ही परवानगी आहे नौदलची, म्हणजे नौदलाची परवानगी आहे आणि अजय सिंग यांची ही सही आहे। या सहीमध्ये स्पष्टपणे दिसतंय की त्यांनी या सहीने जे पत्र लिहिलेलं आहे या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पापा 305 ही जी अजित, 15 मेला खरं तर या पापा बार्जची परवानगी संपलेली होती आणि जर का 15 मेलाच याची परवानगी संपली होती तर हा बार्ज अजूनही तिथेच कसा होता? म्हणजे हे केवळ एका मुद्द्यावरनं सुरू असलेलं सगळं प्रकरण नाहीये, तर वेगवेगळे घटक त्याला जबाबदार आहेत का? कारण नेव्हीने जर का आदेश दिले होते तर त्या आदेशांकडे कोणी दुर्लक्ष केलं? ONGCच्या पातळीवर दुर्लक्ष झालं, एफकॉन जी कंपनी आहे त्या पातळीवर दुर्लक्ष झालं, त्या बार्जला ओढून देणारे ज्या टगबोट्स होत्या त्यांनी सुद्धा कल्पना देऊन सुद्धा जर का दुर्लक्ष झालं असेल तर ती ही खूप मोठी गंभीर गोष्ट आहे। अजित, मिलिंदजी, हा FIR आहे, या FIR मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जो इंजिनियर आहे या बार्जवरचा इंजिनियर होता याने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या बार्जवर जो कॅप्टन होता राकेश बल्लाव याला त्या ठिकाणी विचारलं असता किंवा याने त्याच्या वरिष्ठांना म्हणजे इतर टगबोट जे आहेत ज्या टगबोट या बाजला खेचून येणार आहेत त्यांना विचारलं असता ह्या टगबोट रिलीज करायच्या नाही, हे जे बार्ज आहे ते कुठे हलवायचं नाही असे आदेश वरून आलेले आहेत असं या FIR मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे। असं असताना
मग राकेश बल्लाव याला बर. कोणी आदेश दिले की ही जी बार पापा 305 आहे ही तिथून हलवायची नाही? बर. तर जर अजित, आपण म्हणजे हे ह्याच FIR वरतून चा आलेले जर आदेश, उल्लेख केला, वरतून म्हणजे नेमके कुठून आले होते? कंपनीतून आले होते का अन्य ठिकाणून आले होते? आणि ते आदेश पाळणं बंधनकारक होतं का? 250 ते 300 लोकांच्या जीवासमोर त्या आदेशाचं इतकं अनन्यसाधारण महत्व होतं का? एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय.